ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज विविध मान्यवर जे आहेत ते सध्या ऑगस्ट क्रांती मैदानात अभिवादन करण्याकरता येताना आपल्याला पाहायला मिळतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत। शशिकांत शिंदे जे आज खरं तर एक मोठा स्वातंत्र्य चळवळीचा दिवस होता आणि याच दिवशीच खरं तर चले जाव संपूर्ण घोषणा देत या सगळ्या आंदोलनाला सुरुवात झालेली होती। आज देखील महाराष्ट्रात देशभरामध्ये वेगवेगळे आंदोलनं होतात आहेत, परंतु आता आंदोलनाची भूमिका मात्र वेगळी आहे। ते आत्ताचं आंदोलन जनजींनी ताब्यात घेतलेलं आहे। खरं म्हटलं तर देशाच्या स्वातंत्र्याची पहिली लढाई करो या मरो या भूमिकेतून महात्मा गांधींनी याच ऑगस्ट क्रांती मैदानावरून सुरू केली। देश स्वतंत्र झाला। जगाला अहिंसेतून आंदोलन करून एक इतिहास घडवून देण्याचा प्रयत्न भारताने केला। पूर्ण देश त्यांच्या पाठीमागे होता। गोव्याला टँक म्हणून इथं पहिलं नाव होतं, पण त्याचं नाव ऑगस्ट क्रांती मैदान झालं। मला वाटतं की ज्या उद्देशाने त्यावेळेच्या अनेक लोकांनी आपलं हुतात्मा पत्करलं, बलिदान दिलं, त्या उद्देशाचा आज भारत आहे का? आम्ही इथं नतमस्तक व्हायला आलो। ही प्रेरणा घेणारं एक स्थळ आहे। क्रांतीची ज्योत इथून पेटवली जाते। याच क्रांतीचे उद्याची मशाल घेऊन उद्याचा भारत उभा करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। मला वाटतं की अनेक वर्षाची काँग्रेस राष्ट्रवादी यांची परंपरा आहे की या महात्मा गांधींच्या विचाराची चालना घेऊन पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो। मी एवढंच सांगेल की ज्याचा तुम्ही विचार सांगितला की तरुणाई, शेतकरी, सामान्य जनता यांचा भारत आहे का, यांचा महाराष्ट्र आहे का, याचा विचार करून त्यांच्यामधली खतखत आहे। तुम्ही म्हणाला की आंदोलन आता पूर्वीचं आंदोलन ज्या पद्धतीने इंग्रजांनी दडपलं तशाच पद्धतीने आत्ता आंदोलनं दडपली जातात, पण क्रांती त्याच दडपण्याच्या आंदोलनातून उद्रेकातून होते। आणि मला वाटतं की इथे ज्या पद्धतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला तिथून क्रांती झाली आणि देश स्वतंत्र झाला। मला वाटतं परत एकदा या आत्ताच्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनता, युवक जो नाराज आहे त्याच्या माध्यमातून क्रांती घडवण्याची प्रयत्न आम्हाला करावा लागणार आहे। खरं तर एकीकडे राम मंदिर चोरी प्रकरण सुरू असताना दुसरीकडे मुंबईतल्या सुप्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरामध्ये देखील चोरी प्रकरणाचा एक किस्सा जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळालेला। स्वतः राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेमध्ये पत्र वाचून दाखवलेलं। आता मात्र या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। कशा पद्धतीने बघताय? गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता जी आहे ती खरं तर महायुतीच्या पक्षांची या राज्यामध्ये तरी खरं म्हटलं तर मला एक राम मंदिराच्या बाबतीमधलं जेव्हा हे झालं तेव्हा एका व्यक्तीचं रील मी बघितली। पहिला मंदिर आम्ही बनवत होतो, मोगल लुटत होते, आता मंदिर पण आम्ही बनवतो आणि आम्हीच लुटतो, अशा प्रकारची परिस्थिती देशात आणि राज्यात आहे। मला वाटतं की अनेक मंदिरं अशी आहेत की त्या मंदिरामधल्या चोरीच्या संदर्भात किंवा मंदिरामध्ये ज्या पद्धतीने घोटाळा होतोय त्याच्या संदर्भातली चौकशी करण्याची सुरुवात ही राम मंदिराकडून झाली, पण त्यातले प्रमुख आरोपी आजही अटकेत नाही, संशयित, अशा प्रकारची चर्चा देशभरामध्ये आहे। आता त्याच पद्धतीने सिद्धिविनायक, जिथं आम्ही देवाचं श्रद्धा आहे, त्या सिद्धिविनायकमध्ये सुद्धा अशा प्रकारची चोरी झालेल्याची कळते आणि त्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। मला वाटतं की त्यातून सत्य बाहेर येईल आणि त्यामध्ये जे कोणी दोषी असतील, देवाच्या दानपेटीवर जो डल्ला मारताय त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। खरं तर एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार होते हे अजित पवार असताना अनेकांनी देखील मान्य केलेलं होतं, परंतु अजित पवार आज हयात नाही आहेत। परंतु त्याच राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता दुफळी माजलेली पाहायला मिळते। तिथे मात्र प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या विरोधातला संपूर्ण वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाले। एकीकडे प्रशांत किशोर त्यांचे रणनीतिकार आहेत, ते म्हणतात की खरं तर प्रदेशाचे मुख्य नेते बदलले पाहिजे, अशा पद्धतीचं सगळ्या त्यांच्या पक्षामध्ये कुठेतरी आलबेल दिसत। माझ्या माहितीप्रमाणे स्वर्गवासी अजितदादा पवार असताना झालेली बैठ ही अंतिम होती। पक्ष एक झाला असता आणि ते हयात असताना ज्या पद्धतीने नियोजन आम्ही केलं होतं त्याप्रमाणे राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे पर्याय म्हणून उभी राहिली असती। असो, दादा गेले, आमचा विषय त्यावेळेला थांबला गेला। माझ्या माहितीपर्यंत त्यांच्या पक्षामध्ये ज्या पद्धतीने चर्चा आहे, जे आम्ही ऐकतोय, त्या पद्धतीच्या चर्चेवर आम्ही भाष्य करणं योग्य नाही। मला वाटतं योग्य काळ, योग्य वेळ बघून ज्या पद्धतीने आत्ताच्या राजकारणातल्या गणित राजकारणाची रणनीती ठरवली जाते, त्यांच्या पक्षाची रणनीती ठरवण्याचा अधिकार तो त्यांचा आहे। मग प्रशांत किशोरांना आणायचं का कोणाला ठेवायचं? प्रशांत किशोरांना आणल्यानंतर भाजपला पसंत पडत नाही,
त्यांचं म्हणणं आहे आपल्या विरोधामध्ये, भाजपच्या विरोधामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे. अशी अनेक कांगोरे आहेत. येणाऱ्या काळामध्ये काय घटना घडत आहेत त्याच्याकडे बघून आम्ही निर्णय घेऊ. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंच्या नेतृत्वावरती पण प्रश्नचिन्ह या निमित्ताने उभा राहतोय. त्यांच्याच पक्षातले काही खालचे फळीतली नेते मंडळी आहेत, ते मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पाहायला मिळतात आहेत. त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यात विसंवाद आहे का, असं सगळं काय दिसून येतंय का? कारण की या दोन्ही नेत्यांनी तुमच्यासोबत देखील अनेक काळापासून दीर्घकाळ काम केलेलं आहे, त्यामुळे यांच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं. नाही, याच्याबद्दल मला काही सांगता येणार नाही. त्यांच्या पक्षाचा अंतर्गत चर्चा आहे, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, याच्यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही. परंतु अनेक वर्षापासून पवारसाहेबांच्या बरोबर अनेक वर्षापासून प्रफुल्लभाई असेल, सुनील तटकरे असेल किंवा भुजबळ साहेब, अनेक दिग्गज नेते आहेत जे एकत्र राष्ट्रवादी असताना चांगल्या पद्धतीने आम्ही एकत्रितपणे काम करतो. तशा पद्धतीने काम झालं होतं, करत होतो. आता विभाजन झाल्यानंतर त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही. खरं तर पण तुमच्या पक्षाचे सर्व खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. तुम्ही वेगळी कारणं सांगतायत, परंतु सातत्यानं डिलिमिटेशनच्या बिलचा विषय येतोय आणि त्याच अनुषंगाने सातत्यानं TMC मधनं फुटलेले खासदार देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतात. शिंदे सेनेचे जे खासदार आहेत ते देखील भेटतात आहेत. मग अशाच पद्धतीची चर्चा तुमच्या खासदारांबरोबर आहे का? कारण की हा प्रश्नचिन्ह निर्माण का होतं? कारण की डिलिमिटेशनच्या सगळ्या बिलाला चर्चेला सुरुवात होते या ठिकाणी. मला वाटतं की देशाचे पंतप्रधान किंवा राज्याचे मुख्यमंत्री आमदार खासदारांना भेटणं म्हणजे त्याला राजकीय अँगल लावणं योग्य नाही. त्याची खुलासा सुप्रियातांनी केलेला आहे. महाराष्ट्राची सध्याची असलेली दुष्काळ परिस्थिती, अतिवृष्टी परिस्थिती, अनेक प्रश्नाच्या संदर्भातून खासदारांच्या माध्यमातून भेट देऊन चर्चा करणं त्याला कुठल्याही प्रकारचं वेगळेपण आहे असं मला वाटत नाही. आणि एखाद्या डिलिमिटेशन बाबतीमध्ये आम्ही त्या दिवशी पण पवारसाहेबांच्या पक्षाच्या वतीने सुप्रियाताई आणि मी क्लिअरिफिकेशन आम्ही केलेलं आहे. डिलिमिटेशनची भूमिका घेत असताना महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही. 2023ला ते आरक्षण मंजूर झालेलं आहे. आता मतदारसंघ पुनर्रचनेच्या बाबतीमध्ये जे काही संशय, जो हेतू आहे की जाणीवपूर्वक मतदारसंघ काही कमी करायचे, त्याला राजकीय आखाडा, आता निवडणूक आयोगावर मी बोलणं योग्य नाही, पण आत्तापर्यंतची प्रक्रिया बघितल्यानं निवडणूक आयोगावरच विश्वास राहिलेला नसल्यामुळे चर्चेद्वारे जर सरकारच्या वतीने हमी देण्यात आली, सत्तारूढ भाजपच्या वतीने हमी देण्यात आली की डिलिमिटेशन करताना कुठल्याही प्रकारचा राजकीय मुद्दा न करता डिलिमिटेशन होईल, तर त्याच्यावर चर्चा करायला काय हरकत नाही, अशी भूमिका आपण मांडलेली आहे. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये बिल कसं येतं आहे त्याच्यावर सर्व अवलंबून असेल. जर सगळं व्यवस्थित झालं डिलिमिटेशनमध्ये, तर तुमचा डिलिमिटेशनला पाठिंबा असणार तुमच्या पक्षाचा? याचे निर्णय त्या आमच्या तिथल्या पक्षाच्या नेत्या सुप्रियाताई घेतील. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर डिलिमिटेशनच्या संदर्भातले काही निर्णय असतील ते आमच्या पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे याच घेतील, अशा पद्धतीचं मत जे आहे ते शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी आपल्यासोबत व्यक्त केलेले. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथ शिंदेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.